मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंय। निवडणुकीच्या वेळी संकल्पमध्ये ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या त्या गोष्टी 5 वर्षात आम्ही पूर्ण करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। यावरून आता बच्चू कडू यांनी टीकाही केली आहे। 5 वर्षाचा संकल्पनामा की आमदार म्हणून मुलाला 5 वर्ष काय केलं पाहिजे, सरकार म्हणून काय केलं पाहिजे, तर एक संकल्पपत्र आणलं। या संकल्पपत्रामध्ये आमचं सरकारने सांगितलं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्या बाबीचं त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी आहे, तर निश्चितपणे आमचं सरकार योग्य वेळेला कर्जमाफी करेल। पुढच्या वेळी जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही। जो वचननामा आम्ही जनतेला मत घेताना दिला तो वचननामा पार पाडू। बावनकुळेंना सरकारमधलं काही माहित राहत नाही, पहिली गोष्ट। आणि योग्य वेळ त्यांची कधी आहे, कोणत्या बामणाला विचारून ते मूर्त काढणार आहे, ते त्यानं सांगा आम्हाला का बा तुमचं मूर्त कधी निघते, काय आहे ते सांगितलं पाहिजे ना त्यानं। योग्य वेळ म्हणजे काय, ते राहिल्यावर का सरकार पडल्यावर का काय, ते तर सांगितलं पाहिजे ना। आणि प्रभू रामचंद्राची शपथ गेली का वाया? मग नाव तर मतं घेतले ना तुम्ही, जय श्रीराम करून मतं घेतले। आता जय श्रीराम म्हणणारा शेतकरी मरताय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।